नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सध्या रामटेक मतदारसंघाची चांगली चर्चा होत आहे. कारण या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे काँग्रेसला येथे मोठा धक्का बसलाय. जात पडताळणी समितीच्या या निर्णयानंतर आता निवडणूक आयोगाने देखील त्यांचा अर्ज बाद ठरवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान अर्ज बाद झाला असला तरी बर्वे माघार घ्यायला तयार नाही. त्या निवडणूक आयोग आणि जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात थेट न्यायालयात दाद मागणार आहेत. विशेष म्हणजे या निर्णयानंतर त्यांनी भाजपावर सडकून टीका केली असून त्यांचा हा अत्याचार फार काळ चालणार नाही असं बर्वे म्हणाले आहे. आणि या सत्तेवर असलेल्या लोकांनी, नेत्यांनी जो माज आणलेला आहे अनुसूचित समाजातील महिलेचा, इतका यांना घाबरटपणा सुटलेला आहे, तरी या सत्तेला मी घाबरणार नाही. शेतकरी कुटुंबातील एक महिला म्हणून सांगते की मी अबला नाही. या सरकारला लाज वाटायला पाहिजे. ही सरकारची हुकुमशाही आहे बंधूंनो. मी बिचारे बनणाऱ्यांपैकी नाही. मी आताही सर्वांना सांगते. निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद ठरवल्यानंतर रश्मी बर्वे चांगल्याच आक्रमक झाले आहेत. त्यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपला एका मागासवर्गीय महिलेची एवढी भीती आहे. मला सकाळी उशिरा सुनावणीला बोलावण्यात आले, त्यासाठी उशिरा नोटीस देण्यात आली. माझी बाजू मांडण्याची संधी न देताच माझे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असा दावा रश्मी बर्वे यांनी केलाय. रश्मी बर्वे अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर तेव्हा का आक्षेप घेण्यात आला नाही असा सवालही त्यांनी केलाय. या सरकारला लाज वाटायला पाहिजे. एका शेतकऱ्याच्या, एक अनुसूचित समाजाच्या महिलेचं तुम्ही जात प्रमाणपत्र अवैध आहे असं तुम्ही तासाभरात तुम्ही ठरवता. तुम्ही होता कोण ठरवणारे? व्हॅलिडिटी ऑफिसरने पुन्हा पहिल्यांदा एक नोटीस देते, त्याच्यावर पुन्हा एकदा अर्ज काढतो आणि तिसऱ्यांदा त्याच व्हॅलिडिटी ऑफिसर माझं जात प्रमाणपत्र अवैध आहे म्हणून ठरवतो. ही सरकारची हुकुमशाही आहे बंधूंनो, आणि हुकुमशाही फार काळ चालणार नाही. 2020 मध्ये मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनुसूचित समाजाची महिला म्हणून मी निवडणूक लढली. तेव्हा का कुणी आक्षेप घेतला नाही? काय मी चांभार समाजाची नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या समाजाला अधिकार दिला, बहुजन समाजाला अधिकार दिला, आपल्या पृथ्वी तलावर राहणाऱ्या घटक पक्षाला अधिकार दिला. आज आमच्या समाजाला मिटवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. आज माझ्यावर अन्याय झाला, उद्या चालून कुठल्याही या भारत देशामधील महिला असो, युवक असो, प्रत्येक पक्षाच्या घटकावर अन्याय होईल. यांना विरोधक संपवायचे आहे. यांना भीती वाटलेली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडले होते. त्याला जात पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. त्या आधारावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद ठरवलाय. निवडणूक आयोगाने श्याम बर्वे यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरलाय. त्यामुळे रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर श्याम बर्वे हेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होण्याची शक्यता आहे. परंतु यातही एक नवीन ट्विस्ट आहे. श्यामकुमार बर्वे यांच्या उमेदवारी अर्जावरही आक्षेप घेण्यात आलाय. श्यामकुमार यांनी जोडलेला एबी फॉर्म चुकीचा असल्याचा आक्षेप शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांनी घेतलाय. यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी श्यामकुमार बर्वे यांचा अर्ज वैध ठरवला व ते काँग्रेसचे उमेदवार झाले आहेत. जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बर्वे यांनी याचिका दाखल करून लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. जरी आम्ही गरीब असलो, जरी आमच्याकडे आमची आर्थिक परिस्थिती, आमची कुवत असली, आमची परिस्थिती जरी मोठी नसली, तरी आमचं मन फार मोठं आहे आणि सत्याच्या मार्गावर आम्ही चालत आहोत. संघर्ष किती आला तरी आम्ही आता यांनी जे फेटाळलं, आम्ही उच्च न्यायालयाकडे दाद मागू, आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू आणि आम्हाला न्याय देवतेवर संपूर्ण विश्वास आहे. आज जर न्याय देवतेने विश्वास जर आमचा जर कुठेतरी कमी केला तर हा विश्वास रश्मी बर्वेचा खच्चीकरण होणार नाही, तर हा भारत देशातील जे गोरगरीब जनता जी आहे, ज्यांचा न्याय देवतेवर विश्वास आहे, तो विश्वास उडायला वेळ लागणार नाही. त्यासाठी या विरोधकांना सांगते, आज माझा फॉर्म तर त्यांनी कट केला, पण बी फॉर्म जो माझ्या नवऱ्याचा लावला होता श्यामकुमार बर्वे, त्यांच्यावर सुद्धा यांनी आक्षेप घेतला. म्हणजे काय, यांना पंजाबपासून काहीतरी म्हणजे कुठल्या तरी विरोधक यांना पाहिजे की नाही पाहिजे की स्वतंत्र मग लढा म्हणा. आणि इतकीच जर ताकद आहे, इतकीच जर तुमच्यामध्ये कुवत आहे तर पटांगणामध्ये लढा, निवडणुकीच्या मैदानामध्ये लढा. आणि तितकं तुमच्यामध्ये किती ताकद आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला किती हिंमत आहे
हे दाखवा. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. तुम्हाला वाटलं असेल एक महिला आहे, तिला दाबू, ती रडेल, ती आपले अश्रू तुमच्या समोर करेल, ती बिचारी बनेल. मी बिचारी बनणाऱ्यांपैकी नाही. मी आताही सर्वांना सांगते. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.